आपल्या देशात थोर साधुसंत व महापुरुषांचे ऐतिहासिक अधिष्ठान आहेत. संतांनी विचारवंतांनी दिलेल्या विचारांचा आदर्श जोपासण्याची आवश्यकता आहे. ईश्वराची भक्ती करण्याकरिता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच करावी. संत तुकोबारायांचा विचारांचा आणि भक्ती सेवेचा आदर्श अनेक साधू संतांनी घेतला आहे. श्री तुकाराम गाथेच्या माध्यमातून ईश्वर भक्तीबरोबरच समाज प्रबोधन होत आहे, असे विचार मुंबई पत्रकार संघाचे मार्गदर्शक हबप श्यामसुंदरजी सोन्नूर यांनी शिरोळ येथे आयोजित केलेल्या भक्ती ज्ञाननाम महामहोत्सवातील कीर्तन सोहळ्यात व्यक्त केले. महामहोत्सवाच्या निमित्ताने काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात होत आहेत. भक्ती ज्ञाननाम महामहोत्सवाच्या निमित्ताने मुंबई येथील प्रसिद्ध कीर्तनकार हबप श्यामसुंदरजी सोन्नूर यांचे कीर्तन झाले. यावेळी हबप श्यामसुंदरजी सोन्नूर म्हणाले की वारकरी संप्रदायाला मोठा इतिहास आहे. या संप्रदायातून प्रत्येक साधू संतांनी समाजाला धार्मिक व सुसंस्कृतपणाची दिशा देण्याचे काम केले आहे. समाजात ज्यांच्या विचारांचा प्रभाव पडतो तोच खरा विचारवंत असतो. यामुळेच विशेषतः जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगातून भगवंताची सेवा करण्याबरोबरच आपल्या जीवनाची वाटचाल कशी असावी, समाजाला कशा पद्धतीने मदत करावी याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. जे का रंजले गांजले त्याची सेवा करावी, तोची साधुसंत ओळखावा, देव तेथेची साधावा या अभंगाप्रमाणे आपण समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येक घरात संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे वाचन झाले पाहिजे. कारण सध्या ढोंगी साधू संतांचे समाजात प्रस्थ वाढले आहे आणि त्याच्या आहारी समाज जात आहे. यामुळे आपला समाज दिशाहीन होत आहे. यापासून सावध राहिले पाहिजे. याकरिता सध्याच्या समाजात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ग्रामपंचायत कर्मचारी संपाचा फटका गावच्या स्वच्छतेवर आणि पाणीपुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. एक गावात तर कचऱ्याचे ढीग तर पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र नेहमीच विधायक कामात अग्रभागी असणाऱ्या हेरवाड गावातील गाव कारभाऱ्यांनी हातात थेट झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली आहे. त्याचबरोबर गावाला होणारा पाणीपुरवठाही सुरळीतपणे सुरू ठेवून एक आदर्श निर्माण केला आहे. हेरवाड येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आळी मोठ्या प्रमाणात कचरा होतो. मात्र ग्रामपंचायत कर्मचारी संपावर गेल्याने याची स्वच्छता कोण करणार असा प्रश्न उद्भवला असता ग्रामपंचायत सदस्यांनीच हातात झाडू घेऊन थेट स्वच्छतेला सुरुवात केली. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणारे कर्मचारीही संपत असल्याने पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी पाणी सोडण्याचे देखील नियोजन सदस्यांनी केले आहे. लोकप्रतिनिधींचा हातात झाडू घेतल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत जरा हटकेच असल्याचे पाहायला मिळते. या मोहिमेत सरपंच रेखा जाधव, उपसरपंच सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य दयानंद पाटील, अफसर वकांदार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, अजहर बांदार, इम्तियाज मुल्ला, दादासो करंगळे, राम पडलकर सहभागी झाले. सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यासाठी विद्यार्थ्यांना रोजगारक्षम आणि कौशल्यसंवर्धक शिक्षण, अत्याधुनिक पायाभूत सुविधा देण्यासाठी तसेच प्रयोगशाळांबरोबर डिजिटल वर्ग, वाचनालय, खेळ विभाग आणि कला शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडला पाहिजे या उद्देशाने शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील कुमार विद्यामंदिर शाळा नंबर 3 व नांदणी येथील कैलासवासी तुळजाराम शाह कन्या विद्यामंदिर शाळेची निवड करण्यात आली असून या शाळा आता मॉडर्न स्कूल म्हणून उदयास येणार आहेत. पीएम श्री योजनेतून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्यांचा ज्ञानाचा वापर योग्य रीतीने आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे. या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येणार आहे. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे. या शाळांचा विकास घोसरवाड तालुका शिरोळ येथील गणेश कांबळे या तरुणाला अचानकपणे पॅरालिसिसचा झटका आला होता. त्याच्यावर इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशची घरची परिस्थिती बेताची असल्याने इचलकरंजी येथील नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणाऱ्या मैत्री फाउंडेशनच्या वतीने या रुग्णाला उपचारासाठी मोठी आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. गणेश कांबळे गेले 15 दिवसापूर्वी त्यांना पॅरालिसिसचा झटका आला होता. त्याला खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यांना उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून इचलकरंजी येथील मैत्री फाउंडेशनने गणेश कांबळे यांच्या घरी भेट देऊन त्याला उपचारासाठी मोठी आर्थिक
मदतीचा चेक गणेश यांची आई कुसुम कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाशजी छाजेड, फाउंडेशनच्या अध्यक्षा वहिदा नेजकर, श्रीकांत जोशी, कपिल बगाडिया यांच्यासह मुख्याध्यापक दिलीप शिरडोणे, संपादक संतोष तारडे, रोहन पुजारी आदी उपस्थित होते। उदगाव येथील शासकीय मनोरुग्णालय उभे राहावे यासाठी माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीमध्ये आरोग्यमंत्री नामदार तानाजी सावंत यांनी उदगाव येथे मनोरुग्णालयास उभारण्यास बैठकीत तत्वता मान्यता देऊन 2022-23 सादर झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या रुग्णालयासाठी 118 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या रुग्णालय इमारतीच्या आराखड्यास मान्यताही मिळाली आहे। याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी उदगाव येथे येऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली। यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर प्रमुख उपस्थित होते। मंत्रिमंडळ बैठकीत या रुग्णालयाच्या उभारणीस निधीची तरतूद लवकरच होऊन या रुग्णालयाच्या कामाची निविदा प्रसिद्ध होईल व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे संजय पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले। उदगाव येथे होणाऱ्या या शासकीय मनोरुग्णालयाचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमधील रुग्णांना होणार आहे। यावेळी कोल्हापूर जिल्हा आरोग्य सेवा उपसंचालक प्रेमचंद कांबळे, कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. होबेकर, कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, शिरोळ ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुंभोजकर, जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता जहांगीर बागवान, शिरोळ शाखा अभियंता कुमार गुळवे, कोल्हापूर आरोग्य सेवा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। शिरोळच्या गटशिक्षण अधिकारीपदी सौ भारती कोळी यांनी शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी पदाचा पदभार एप्रिल 2023 रोजी स्वीकारला। सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले। यावेळी नूतन गटशिक्षण अधिकारी सौ भारती कोळी म्हणाल्या की जिल्हा परिषद शाळा गुणवत्ता विकास करण्यासाठी व्हिजन ठरवण्यात येणार असून सर्वांनी सहकार्य करावे। जिल्हा परिषदेच्या शाळेत स्पर्धा परीक्षांतून शिरोळचा राज्यात नावलौकिक वाढवू असा आत्मविश्वास व्यक्त केला। याप्रसंगी माजी सभापती मल्लाप्पा चौगले, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत, अनिल ओमासे, भगवान कोळी, दिलीप शिरडोणे यांच्यासह तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर शहराच्या क्रांती चौक परिसरात व्हावा यासाठी रमेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील 32 दिवसांपासून क्रांती चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू केले होते। यावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिनिधी म्हणून जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करताना सर्वमान्य तोडगा काढत नवा प्रस्ताव आंदोलकांसमोर मांडला। आंदोलकांच्या मागणीप्रमाणे सिटी सर्व्हे नंबर 1251 या कोर्टाच्या ताब्यात असलेल्या जागेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम व MPSC व UPSC स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारणीसाठी नगर परिषदेकडून ठराव घेऊन शासनाकडे सर्वांना सोबत घेऊन जागा मागणी करू अशी भूमिका मांडली। उपोषणकर्त्यांनी ही भूमिका मान्य केली व त्यांनी संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषणाची सांगता केली। आव्हानाचा उपोषणाचा इशारा दिलेला होता ना, दखल घेऊन परिषदेला ठराव देऊन हे आंदोलन आज आपल्याला थांबवलं गेलेलं आहे। सिटी सर्वे नंबर 1251 मध्ये म्युझियम आणि पुतळा उभारण्याच्या कामासाठी आम्ही जी मागणी केलेली होती की ह्या UPSC MPSC या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन केंद्र व्हावं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी ग्रंथालय व्हावं, वाचनालय व्हावं यांची अशा पद्धतीची मागणी केलेली होती आणि त्या पद्धतीची मागणी आपल्याला आज मान्य केलेली आहे। तो नगरपालिकेनं आज सिटी सर्वे नंबर 1251 चा ठराव आपल्याला आज दिलेला आहे। यावेळी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक रणजित पाटील, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, मिलिंद शिंदे, माजी नगरसेवक राहुल बंडगर यांच्यासह आंबेडकरवादी जनता व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कवटेसार येथील सकल बौद्धजन व पंचशील तरुण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती निमित्त दिनांक 13 ते 15 एप्रिल दरम्यान बौद्ध विहार प्रांगणात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बाबासाहेब कवठेकर यांनी दिली आहे। आतापर्यंत बाबासाहेबांना फक्त कुठेतरी एका जातीमध्ये बंदिस्त केलेलं आहे।
समाजाकडून. तर तसं न होता, कारण बाबासाहेबांचं कार्य महान आहे, सगळ्या देशासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. वेगळ्या पद्धतीनं जर बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला तर एक काहीतरी नवीन आदर्श आपण समाजापुढे ठेवू. आणि त्या दृष्टीनं आम्ही 13, 14 आणि 15 या 3 तारखांना व्याख्यानमाला ठेवलेली आहे. तर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बाबासाहेब कवठेकर यांनी केले आहे. राज्यात कोरोना महामारीमुळे नोकर भरती रखडली होती, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची नोकर भरतीकरिता आवश्यक वयोमर्यादाही संपलेली आहे. नोकर भरती रखडली असल्या कारणाने उमेदवारांची शासकीय सेवेत नोकरी करण्याची संधी चुकली आहे. कारण 2 वर्ष नोकर भरती न झाल्याने शासकीय सेवेत सामील होण्याचे स्वप्न अपुरे राहणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शासनाने ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, MPSP किंवा UPSP या सर्व स्पर्धा परीक्षांचं नियोजन केलं, परीक्षा घेतल्या गेल्या, पण अद्याप नोकर भरती झालेली नाही आहे. यामुळं अनेक बेरोजगार तरुण जे आहेत ती वयोमर्यादा ओलांडून चाललेली आहे. त्यांनी एवढी दिवस रात्र वर्षानुवर्ष मेहनत करून अभ्यास करतात. कुठंतरी त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न भंग पावण्याची चिन्ह आता दिसू लागलेली आहेत. म्हणून शासनानं लवकरात लवकर या मुलांची भरती करून यांना योग्य तो न्याय द्यावा आणि स्पर्धा परीक्षेसाठी जो आता ओढा जो लांबलेला आहे किंवा जो अनेक मुलं जी स्वप्न पाहत आहेत, प्रत्यक्षात ते सत्यात उतरण्यासाठी शासनानं लवकरात लवकर शासकीय नोकर भरती करावी. 2019 पासून अनेक विद्यार्थिनी आणि नोकर भरतीसाठी उतरणारे जे तरुणी आहेत, हे नोकरीपासून वंचित आहेत. कोरोनामुळे 2-2.5 वर्षे वाया गेली, त्यात वयोमर्यादा आल्या, त्यामुळे देखील विद्यार्थ्यांच्यावर आणखीन भर पडला आणि ते नोकरीपासून वंचित राहिले. सरकार विविध योजना अंमलात आणतात, जसे नोकरी भरतीची फॉर्म भरून घेण्यात आले, ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले, मात्र अद्याप भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थिनी निराश आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधी आघाडी पक्ष असो, या दोन्ही पक्षांना या तरुणी व त्यांच्यावर भार पडत आहे नोकरी संदर्भात, त्याचं यांना काहीही देणं घेणं नाही. कोरोनानंतरच्या शासकीय भरतीसाठी राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, नागालँड, त्रिपुरा या राज्यांनी वयोमर्यादा वाढवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पण शासकीय नोकर भरतीकरिता वयोमर्यादामध्ये वाढ व्हावी अशी उमेदवारांची मागणी आहे. दत्तवाड सदलगा चेकपोस्टवर सदलगा अर्बन सोहाद बँक शाखा बोरगाव येथून सदलगा मुख्य शाखेकडे 50 लाखांची रक्कम आणताना तपासणी नाक्यावर पकडली. 50 लाखांची रक्कम आणताना बँकेची गाडी अडवण्यात आली. बँकेचे CEO सुनील कुमार खोत, सदलगा शाखा व्यवस्थापक दादासाहेब पाटील यांनी कर्मचारी नाक्यावर येऊन सदर रक्कम संदर्भात बँकेच्या कागदपत्रांची पूर्तता केली. तपासणीमध्ये आढळलेली रक्कम भरारी पथक, अबकारी विभाग, आयकर विभाग, सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कर्मचारी आदींनी पंचनामा केला. बँकेची अधिकृत कागदपत्रे तपासली. असिस्टंट कमिशनर महादेव गित्ते तपासणी नाक्यावर आल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रे पाहून वरिष्ठांच्या निदर्शनास आणली. नियमाप्रमाणे बँकेची रक्कम वाहतूक करण्यासाठी कर्नाटक इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग ॲपचा विशिष्ट QR कोड केला असता बँकांच्या रकमा वाहतूक करताना तपासणी नाक्यावर QR कोड पाहून लगेच सोडले असते. असिस्टंट कमिशनर यांच्या आदेशानुसार सदर रक्कम चिकोडी येथे ट्रेझरीमध्ये पोलीस संरक्षणात नेण्यासाठी आदेश दिले. असिस्टंट कमिशनर महादेव गित्ते म्हणाले, KEEM ॲपचा QR कोड असता तर ही बँकेची रक्कम आम्ही अडवली नसती. हा QR कोड नाही, त्यामुळे ही रक्कम सीज करून चिकोडी ट्रेझरीकडे पाठवली आहे. बेळगावमध्ये त्रिसदस्यीय समितीसमोर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून रक्कम सदर बँकेला त्यांची रक्कम ताब्यात मिळेल, यासाठी 2-3 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दत्तवाड सदलगा चेकपोस्टवर सदलगा अर्बन सोहाद बँक शाखा बोरगाव येथून सदलगा मुख्य शाखेकडे 50 लाखांची रक्कम आणताना तपासणी नाक्यावर पकडली. 50 लाखांची रक्कम आणताना बँकेची गाडी अडवण्यात आली. बँकेचे CEO सुनील कुमार खोत, सदलगा शाखा व्यवस्थापक दादासाहेब पाटील यांनी कर्मचारी नाक्यावर येऊन सदर रक्कम संदर्भात बँकेच्या कागदपत्रांची पूर्तता केली. तपासणीमध्ये आढळलेली रक्कम भरारी पथक, अबकारी विभाग, आयकर विभाग, सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कर्मचारी आदींनी पंचनामा केला. बँकेची अधिकृत कागदपत्रे तपासली. असिस्टंट कमिशनर महादेव गित्ते तपासणी नाक्यावर आल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रे पाहून वरिष्ठांच्या निदर्शनास आणली. नियमाप्रमाणे बँकेची रक्कम वाहतूक करण्यासाठी कर्नाटक इलेक्शन
एक्सपेंडिचर मॉनिटरिंग ॲपचा विशिष्ट QR कोड केला असता बँकांच्या रकमा वाहतूक करताना तपासणी नाक्यावर QR कोड पाहून लगेच सोडले असते। असिस्टंट कमिशनर यांच्या आदेशानुसार सदर रक्कम चिकोडी येथे ट्रेझरीमध्ये पोलीस संरक्षणात नेण्यासाठी आदेश दिले। असिस्टंट कमिशनर महादेव गित्ते म्हणाले, KEEM ॲपचा QR कोड असता तर ही बँकेची रक्कम आम्ही अडवली नसती। हा QR कोड नाही, त्यामुळे ही रक्कम सीज करून चिकोडी ट्रेझरीकडे पाठवली आहे। बेळगावमध्ये त्रिसदस्यीय समितीसमोर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून रक्कम सदर बँकेला त्यांची रक्कम ताब्यात मिळेल, यासाठी 2-3 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। दत्तवाड सदलगा चेकपोस्टवर सदलगा अर्बन सोहाद बँक शाखा बोरगाव येथून शिये तालुका करवीर येथे बिबट्याच्या हल्ल्यात 2 वासरे ठार झाली। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बुधवारी रात्री KB खुटाळे यांचे 1.5 वर्षाचे वासरू ठार केले आहे, तर सकाळी महादेव माने यांचे वासरू ठार केले आहे। दरम्यान घटनास्थळी वनरक्षक कृष्णा दळवी यांनी पाहणी करून पंचनामा केला। बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांना आता बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे। तसेच नागरी वस्तीमध्ये आठवडाभरापासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे व वासरांवर झालेल्या हल्ल्यातून नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। 100% आता संजय मगदुमचा बिबट्यानं खाला असेल तर तशीच परिस्थिती या 2000 पाड्या 2 तशाच खाल्यात आणि तसं पण त्याच पद्धतीने जसं मला संजय मगदुमाचं ठसं मिळालं तसं आता ठसं मिळाल्या। त्यामुळे साहेब लवकरात लवकर बिबट्या पकडायचा आम्हाला आम्हाला परवानगी द्या। आपल्याकडे 100 बंदूक आहेत आपल्या शियामध्ये, तुम्ही एक तरी आम्हाला परवानगी द्या, नाही तर तुम्ही तरी बंदोबस्त करा। बिबट्या कोठून आला, कोठे गेला या संदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहेत। हल्ला केलेल्या ठिकाणी शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत, त्यामुळे वन विभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिये ग्रामस्थातून होत आहे। जैनापूर येथे झालेल्या अपघातात दानोळी येथील अमोल शिवगोंडा पाटील परमप्पा या युवकाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने दानोळी जयसिंगपूर मार्गावरील बेकायदेशीर वाहतूक नागरिकांच्या जीवावर बेतली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून दानोळी जैनापूर निमशिरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरू आहे, तर मुरुम माफिया रात्रीच्या सुमारास भरधाव वाहतूक करीत आहेत। असे असताना प्रशासनाने मात्र गांधारीची भूमिका घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शिरोळ तालुक्यात मुरुम उत्खनन बंद आहे असे असताना दानोळी परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरू आहे। यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे, तर मुरुम माफियांचा मात्र मोठ्या जोमात दिवसचा उत्खनन व रात्री वाहतूक करण्याचा गोरखधंदा सुरू आहे। अनेक कामगार घेऊन दिवसभरात मुरुम व मोठा मुरुम उत्खनन केला जातो। प्रशासनाला अंधारात ठेवून सर्व काही कारभार सुरू आहे, तर उत्खनन केलेला मुरुम वाहतूक करण्यासाठी विना नंबर, विना परवाना व परराज्यातील वाहनांचा वापर केला जात आहे। त्यामुळे एखादा अपघात झाला तरी प्रत्यक्षदर्शीला ही वाहनांची ओळख पटवता येत नाही। याचा फायदा घेत असे वाहन चालक अपघात झाल्यानंतर आपली वाहने घेऊन धूम ठोकतात, त्यामुळे पोलिसांना तपासासाठी अडचणी येतात। त्यामुळे सुरू असलेले मुरुम उत्खनन रोखण्यासाठी शिरोळ तालुका प्रशासनाने तात्काळ पुढाकार घेऊन कारवाई करण्याची गरज आहे। शिवाय या वाहनामुळे होत असलेल्या अपघातात युवकांचे बळी जात असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे। शिवाय मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन होत असताना संबंधित गावचे तलाठी, मंडळ अधिकारी नेमके काय करतात असा सवाल नागरिकातून केला जात आहे। शिरोळ तालुका भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगेच्या सुपीक भागात दर्जेदार प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो। असे असताना शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक आणि कृषी सेवा केंद्रे यांच्याकडून सल्ले घेऊन शेतकऱ्यांच्या आधुनिकतेसाठी शिरोळ तालुक्यात भाजीपाला संशोधन केंद्र गरजेचे बनले आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी लोकप्रतिनिधी पूर्ण करण्याची आशा लागून राहिली आहे। तालुक्यातही 4ही नद्यांच्या काठावर 46 गावे, 3 शहरांचा समावेश आहे। तालुक्यात फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, दुधी, दोडका, कारली, भेंडी, गवार, बीन्स, बीट, मिरची, वांगी, ढबू, मुळा यासह विविध प्रकारचा भाजीपाला व फुलशेती केली जाते। नांदणी, जयसिंगपूर, दानोळी, कोथळी, उदगाव, कुरुंदवाड, उदगाव, शिरोळ, दत्तवाड, अब्दुल्लाट, कवटेगुलंद आदी गावात पिकत असलेला भाजीपाला विविध संघाकडून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सुरत, अहमदाबाद, भोपाळ, बंगलोर, म्हैसूर, हैदराबाद यासह देशातील अन्न बाजारपेठेत पाठविला जातो। शेतकरी कमी जादा दराची चिंता न करता हजारो टन भाजीपाल्याची निर्यात करत असतात। मात्र भाजीपाला पिकवत असताना शेतकऱ्यांना विविध रोग व आर्थिक बाबींचा फटका बसत असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना सुपीक जमिनीत कोणता भाजीपाला कोणत्या ठिकाणी घेतला पाहिजे, त्याची बियाणे व रोपे
त्यांना लागणारी खते व रासायनिक खते, औषधे याचे योग्य निवारण होणे गरजेचे असते. शिवाय चांगल्या पद्धतीचा भाजीपाला रोपांची निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो. या सर्व बाबींचा आढावा घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणात पिकत असलेल्या भाजीपाल्याबाबत शिरोळ तालुक्यात भाजीपाला संशोधन केंद्र गरजेचे आहे. शिरोळ तालुक्यात गेल्या 8 दिवसापासून गणेशवाडी परिसरात ढासांचे प्रमाण वाढल्याने चिकनगुनिया, डेंग्यू सारखे साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे गावात ढास प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत होती. याची दखल घेत ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने स्वच्छता व ढास प्रतिबंधक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान 4 दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने गणेशवाडीला झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून या साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून डबके तयार झाले असून ढासांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील गटारी यातील पाणी वाहून न जाता जैसे ते स्थितीत आहेत. तसेच पडीक जागा साचलेल्या पाण्यातच ढास अंडी घालत असल्याने या गटारांमधील पाण्यात ढासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सकाळी, सायंकाळी, रात्रीच्या वेळेत ढासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. ढासांच्या या संख्येमुळे ताप, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. आरोग्य विभागाच्या वतीने यावर उपचार करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या 8 दिवसापासून गणेशवाडी परिसरात ढासांचे प्रमाण वाढल्याने चिकनगुनिया, डेंग्यू सारखे साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे गावात ढास प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत होती. याची दखल घेत ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने स्वच्छता व ढास प्रतिबंधक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान 4 दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने गणेशवाडीला झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून या साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून डबके तयार झाले असून ढासांचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील गटारी यातील पाणी वाहून न जाता जैसे ते स्थितीत आहेत. तसेच पडीक जागा साचलेल्या पाण्यातच ढास अंडी घालत असल्याने या गटारांमधील पाण्यात ढासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे सकाळी, सायंकाळी, रात्रीच्या वेळेत ढासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. ढासांच्या या संख्येमुळे ताप, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. आरोग्य विभागाच्या वतीने यावर उपचार करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या 8 दिवसापासून गणेशवाडी परिसरात ढासांचे प्रमाण वाढल्याने चिकनगुनिया, डेंग्यू सारखे साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे गावात ढास प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत होती. याची दखल घेत ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने स्वच्छता व ढास प्रतिबंधक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान 4 दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने गणेशवाडीला झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून या साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी शिरोळ तालुक्यातील आलासमध्ये एका महिन्यात 90 ते 100 जणांना चिकनगुनिया सदृश आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाने या संदर्भात तात्काळ उपाययोजना कराव्यात व तात्काळ घरोघरी पाहणी करून औषधे व फॉगिंग मशीनने फवारणी करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. मार्च महिन्यापासून आलासमध्ये चिकनगुनिया सदृश आजाराचा प्रादुर्भाव वाढला होता. चिकनगुनिया सदृश लक्षणामुळे शेकडो रुग्ण उपचारासाठी खासगी व ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत. येथील 5 ते 6 प्रयोगशाळांमधून रुग्णांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण आहे. गत 6 महिन्यांपूर्वीही याच रोगाने संपूर्ण गावाला वेठीस धरले होते. तीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. दरम्यान याबाबत नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे माणगावे यांच्याकडून माहिती घेतली असता ते म्हणाले, बदलत्या हवामानामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत 3 दिवस ताप येणे किंवा ताप न उतरणे, हातपाय दुखणे, डेंग्यू किंवा चिकनगुनियाचा रोग नव्हे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे सांगितले. सलगरे ते बोरगाव 5वा मैल या राज्यमार्गाच्या मिरज-शिरोळ नृसिंहवाडी दरम्यानच्या रुंदीकरणाचे काम गतीने सुरू आहे. रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यमार्ग ओसाड दिसू लागला असून हे रुंदीकरण पर्यावरणाच्या मुळावर आले आहे. राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्याकडील मोठमोठी चिंच, वड, लिंब, बांबूळ आदी मोठमोठी झाडे तोडण्यात आली आहेत. यातील बहुतांश वृक्ष 100 ते 150 वर्षापूर्वीचे इंग्रजांच्या काळातील होते. रुंदीकरणासाठी सर्व झाडे तोडली गेल्याने शिरोळ ते नृसिंहवाडी यामुळे राज्यमार्ग ओसाड दिसत आहे. मार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्याकडील हजारो झाडे तोडण्याचा ठेका खासगी कंत्राटदाराला देण्यात आला आहे. सध्या या मार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र या मार्गावरील झाडे नसल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रखरखत्या उन्हात जुन्या चिंचेच्या झाडाचे आज महत्त्व
मार्गालगतचे शेतकरी व प्रवाशांना कळाले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे मार्गाच्या दोन्ही बाजूला झाडे लावावीत अशी मागणी केली जात आहे. शिरोळ या प्राचीन नगरीत भक्ती ज्ञाननाम महामहोत्सवाच्या निमित्ताने ऐतिहासिक धार्मिक सोहळा होत असल्याने मनस्वी आनंद होत आहे, असे प्रतिपादन संकेश्वर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी यांनी केले. काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ झाला. श्री गुरु बाबासाहेब आजरेकर वारकरी संप्रदायाचे शिरोळ नगरीत आगमन होऊन 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येथील बालशिवाजी मंडळाच्या क्रीडांगणावर गुरुवर्य हबप श्री किशन महाराज तथा आप्पासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरु बाबासाहेब आजरेकर वारकरी संप्रदाय आणि समस्त शिरोळकर नागरिकांच्या वतीने आयोजित केलेल्या भक्ती ज्ञाननाम महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महामहोत्सव निमित्ताने जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन करण्यात आले. मंडप प्रवेश दत्तसाखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व्यासपीठ पूजन, माजी आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते वीणा पूजन, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी प्रकाशन सोहळा पार पडला. हबप किसन महाराज यांनी सर्वांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचा महामहोत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. भक्ती ज्ञाननाम या धार्मिक महामहोत्सवात जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज युवा कीर्तनगार चैतन्य महाराज मोरे यांचे कीर्तन झाले. त्यांनी आपल्या वाणीतून अध्यात्माबरोबरच समाज प्रबोधन केले. त्याचबरोबर ग्रामसेवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय म्हस्कर यांचे प्रवचन झाले. यावेळी वारकरी संप्रदायाबरोबर शिरोळकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयसिंगपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 58,000 रुपयांची रक्कम काढून पिशवीतून घेऊन जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या अंदाजे 25 ते 30 वयाच्या 2 अज्ञात चोरट्याने हातातील पैशाची पिशवी जबरदस्तीने हिसडा मारून पळवून नेली. या प्रकरणी 2 अज्ञाताविरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद शिवाजी अण्णाप्पा शेळके वय 77 राहणार शेळकेमळा चिपरी तालुका शिरोळ यांनी दिली. ही घटना दुपारी 2 वाजता चिपरी फाटा ते जांभळी रोड या दरम्यान घडली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुरणे करीत आहेत. कुरुंदवाड शहरात चतुर्थ कर आकारणीवर प्रशासक आणि मिळकतधारक यांच्यामध्ये मतभिन्नता असतानाही पालिका प्रशासनाने मार्च अखेर 90% मालमत्ता कर वसूल केली आहे, तर 77% पाणीपट्टी वसुली केली आहे. त्यामुळे कर्मचारी वेतन व नागरी सुविधा देण्यासाठी पालिका तिजोरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे. शहरात मिळकतधारकांची संख्या 7,500 आहे. मिळकतीचा कर, गाळे, रिकामी जागा यापासून पालिकेला 1,32,00,000चे वार्षिक उत्पन्न मिळते. चतुर्थ कर आकारणीनुसार 15% करात वाढ केलेली आहे. मात्र या वाढीला मिळकतधारक सर्वपक्षीय कृती समितीने विरोध केला असून सुमारे 2,700 मिळकतधारकांनी हरकती घेतल्या आहेत. त्यामुळे आर्थिक वर्षाअखेर कर वसूल करण्याचे पालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. मात्र मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी मिळकतधारकांना विश्वासात घेत तसेच प्रसंगी कारवाई करत वसुलीची मोहीम राबवली. यातून 1,18,00,000 रुपये वसूल झाले आहेत. पालिका प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी चिकाटीने वसुली मोहीम राबवल्याने पालिका तिजोरी आर्थिक सक्षम करण्यात यशस्वी झाली आहेत. त्यामुळे पालिका कर्मचारी वेतन, नागरी सुविधा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अभय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे अशी मागणी राज्य संघटक महादेव जंगम यांनी शिरोळ येथे सुरू असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रसंगी केली. प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यव्यापी आंदोलनात शिरोळ तालुक्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. शिरोळ तालुका ग्रामपंचायत कामगार संघटनेतर्फे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व सुधारित राहणीमान भत्ता फरक मिळावा, जाचक आकृती बंदाची अट रद्द करावी, पेन्शन लागू करावी, यावलकर समितीची शिफारस लागू करावी आदी मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. मागण्यांबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही नाही. त्यामुळे 4 दिवस काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आज शिरोळ येथे झालेल्या आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी राज्य संघटक महादेव जंगम, राज्य सल्लागार विजय चव्हाण, शिरोळ तालुका अध्यक्ष राहुल होगले तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डी तालुका शिरोळ येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाची यात्रा सुरू झाली आहे. सकाळी श्रीची भव्य मिरवणूक, पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
झांज पथक, धनगरी ढोल निनादाच्या गजरात मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखीचे भैरेश्वर मंदिरापासून हाळभैरी हनुमान मंदिर या मार्गावरून प्रस्थान झाले। यावेळी भाविकांनी भैरोबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करीत गुलाल खोबऱ्याची उधळण केली। मंदिरातील भैरेश्वराची मूर्ती तसेच परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पालखी सोहळ्यासाठी शिरोळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यात्रा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी भैरेश्वर युवक यात्रा कमिटी, अमोल ग्रुप, भैरेश्वर फ्रेंड सर्कल व ग्रामपंचायतीने नेटके नियोजन केले आहे। दरम्यान भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, ऑर्केस्ट्रा, धमाका, हा मिरवणुकीचे कार्यक्रम तसेच बैल हातात धरून पळणे, रिव्हर्स ट्रॅकर, लुना शर्यत यासह विविध स्पर्धा आणि रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे। दत्तवाड तालुका शिरोळ येथील वाल्मिकी मंदिराशेजारी सुरू असणाऱ्या बेकायदेशीर दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून सागर अण्णाप्पा कोळी वय 36 व संजय आप्पासो काने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 3,640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान सागर कोळी यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असल्याने शिरोळ तालुक्यात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत। याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की दत्तवाड येथील वाल्मिकी मंदिराजवळ भिंतीच्या आडोशास बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता 3,640 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या मिळून आल्या। या प्रकरणी सागर कोळी व संजय काने या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी, सुनील कवळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात पिंगळे, अजय वाडेकर, पोलीस नाईक दीपक घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल अमर शिरडोने यांच्या पथकाने केली। शिरोळ येथील केपीटी समोर असलेले जयसिंगपूर उदगाव शिरोळकडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक बसवण्यात आले आहेत। मात्र हे गतिरोधक उंच झाल्याने लहान चारचाकी वाहनास अडचणीचे ठरत आहेत। शिरोळ जयसिंगपूर या मार्गावर मोठी वाहतूक असते, त्यामुळे केपीटी चौक धोकादायक बनला होता। अनेक वाहनांचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाले आहेत। वाहनांची गती कमी करण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली जात होती। वाहनधारकांच्या मागणीनुसार या ठिकाणी शिरोळ उदगाव जयसिंगपूर मार्गावर केपीटी समोर गतिरोधक बसवण्यात आले आहेत। मात्र हे गतिरोधक उंच असल्यामुळे व लहान वाहनांना अडचणीचे ठरत असल्याने गतिरोधक धोकादायक ठरत आहे। भरधाव येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी गतिरोधक असल्याचे दिसत नाही, त्यामुळे अनेक अपघातही घडत आहेत। तरी होणारे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची व गतिरोधकांची उंची कमी करण्याची मागणी वाहनधारकातून होत आहे। दिवाळीप्रमाणे यंदा सर्वसामान्यांचा पाडवा देखील गोड जावा म्हणून गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेशन दुकानात 100 रुपयात 4 वस्तूंचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। मात्र पाडवा सरला तरी रेशन दुकानात आजवर शिधा पोहोचला नसल्याने आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला नाही। त्यामुळे पाडव्यातील आनंदाचा शिध्याचा गोडवा कधी मिळणार असा सवाल तालुक्यातील रेशन कार्ड धारकांकडून उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने दिवाळीप्रमाणे गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला। यात सणास आवश्यक रवा, साखर, चणा डाळ आणि पामतेल या 4 वस्तू प्रत्येकी 1 किलो अवघ्या 100 रुपयांमध्ये रेशन दुकानात उपलब्ध होणार आहेत। परंतु पाडवा होऊन 15 सरला तरी अद्याप शिधा रेशन दुकानात पोहोचला नसल्यामुळे आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला नाही। परिणामी पाडव्यातील आनंदाच्या शिध्याचा गोडवा कधी मिळणार असा प्रश्न रेशन कार्ड धारक उपस्थित करत आहेत। दरम्यान शिधा वाटप कर्मचारी संपात सहभाग घेतल्याने धान्य वितरण प्रणाली ठप्प झाली। तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना पाडव्याच्या आनंदाचा शिधा वाटप होण्यास अडचण झाली। मात्र कर्मचाऱ्यांनी 20 मार्च रोजी संप मागे घेतला। 22 मार्चला पाडवा झाला तरी आजवर शासनाकडून धान्य दुकानांमध्ये हा शिधा पोहोचलेला नाही। नेहमीप्रमाणे तांदूळ आणि गहू याचे वाटप होत असून धान्य दुकानदार आनंदाचा शिधा आला नसल्याचे सांगत शिधा आल्यानंतर मिळेल असे सांगत आहेत। धान्य दुकानदारांसह रेशन धारकही या आनंदाच्या शिध्याकडे डोळे लावून बसले आहेत। महात्मा फुले शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित, शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळावा, पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांच्या यादीत दुरुस्ती करून पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी शिरढोण तालुका शिरोळ येथील गावचावडीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले।
काय म्हणतोय? अनुदान द्यायला नाही म्हणतोय. सरकारी पोपट काय म्हणतोय? अनुदान द्यायला नाही म्हणतोय. मंडल अधिकारी ए.बी. गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून पीएम योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या यादीतील त्रुटी दूर करून तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्याचे आश्वासन दिले. स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते विश्वास बालेघाटे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. महात्मा फुले शेतकरी प्रोत्साहन अनुदान योजनेच्या लाभापासून 50% शेतकरी वंचित आहेत. पीएम किसान योजनेच्या यादीतील चुकीमुळे अनेक शेतकरी पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासाठी संघटनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने उपोषण करण्यात आले होते. दरम्यान सहकारी संस्था सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी वाघमारे यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन प्रोत्साहन अनुदानासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्याचे आश्वासन दिले. यावेळी गाव कामगार तलाठी रवी कांबळे उपस्थित होते. आंदोलनात कल्लापा रवी कांबळे उपस्थित होते. आंदोलनात कल्लापा शिवमूर्ती, दादासू चौले, रावसाहेब यमकण मर्डे, प्रशांत कुगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. शिरोळ येथील बाल शिवाजी मंडळाच्या क्रीडांगणावर मंगळवारपासून होणाऱ्या भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह व ऐतिहासिक दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने येथील बाल शिवाजी मंडळावर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये देवता पूजन आणि श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली. श्री गुरु बाबासाहेब आजरेकर पारंपरिक वारकरी संप्रदायाला शिरोळमधील आगमनाला 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हबप किसन महाराज तथा आप्पासाहेब माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंगळवार दिनांक 11 एप्रिल ते मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 अखेर काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या निमित्ताने येथील बाल शिवाजी मंडळाच्या क्रीडांगणावर भव्य शमियाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी देवता पूजन व मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. सौवश्री अजय पाटील, चंद्रकांत माळी, सनीसिंग पाटील, विजय पाटील, प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगे, रामप्रसाद पाटील, शैलेश पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विधिवत देवता पूजन आणि श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. वेदमूर्ती अनिकेत जोशी महाराज यांनी मंत्रोपचाराने श्री देवता पूजन आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा विधी केला. यानंतर ज्ञानवश प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेदांत केसरी, गुरुवर्य किसन महाराज तथा आप्पासाहेब माने यांचे कीर्तन झाले. यावेळी भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, कार्याध्यक्ष अनिलराव यादव, महासचिव सुभाषसिंग राजपूत, पत्रकार चंद्रकांत भाट, महेश उर्फ तात्यासो देशमुख यांच्यासह समस्त शिरोळकर, श्री गुरु बाबासाहेब आजरेकर वारकरी संप्रदाय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करत राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आपण गेलेले आहात त्या प्रभू रामचंद्रांना प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून आजही जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे आणि तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल तर त्या अडचणीत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला साथ द्या. एकनाथांच्या राज्यामध्ये शेतकरी आज अनाथ झालेला आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं असेल तर खुशाल घ्या, ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. परंतु राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत बाबीपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला आपण गेलेला आहात त्या प्रभू रामचंद्रांना प्रजेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं म्हणून आजही जनता म्हणते रामाचं राज्य आलं पाहिजे. आणि तुमच्या राज्यात रामाचं राज्य निर्माण करायचं असेल तर त्या अडचणीत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या. निसर्गाच्या प्रकोपामुळे होत्याचं नव्हतं होतं अशा अवस्थेमध्ये एकनाथांच्या राज्यामध्ये शेतकरी आज अनाथ झालेला आहे असा उपवासात्मक टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व म्युझियम जिल्हा कोर्टाच्या जागेमध्ये व्हावे यासाठी गेली 28 दिवस जयसिंगपूर येथील क्रांती चौकात साखळी उपोषण सुरू आहे. शहरात पुतळ्याबाबत आंबेडकर चळवळीत आता 2 गट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुतळ्याचा प्रश्न चिघळत चालला आहे. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेऊन हे साखळी उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मात्र शिरोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या शहरातील उपोषणाला भेट न देता पुतळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याने आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गेले 28 दिवस वेगवेगळी आंदोलने झाली मात्र कोणता तोडगा निघाला नाही। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जिल्हा कोर्टाच्या जागेमध्ये उभारण्यास विरोध का, असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला। एसटी स्टँडच्या जागेवर पुतळा उभा करून मूळ कोर्टाच्या जागेचा वापर दुसऱ्या आणि कोणाच्या स्मारकासाठी करणार आहात का, हाही प्रश्न जयसिंगपूरकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि उघडपणानं त्याची कुजबूज चालू आहे। जयसिंगपूर शहरात आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरू झाले असल्याचे दिसून येत आहे। मात्र राजकारण न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी प्रामाणिक अपेक्षा सर्वसामान्य जनतेमधून होत आहे। जयसिंगपूर नगरपालिकेने एसटी स्टँड येथील जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे अव्यावहारिक व चुकीचे होईल असे 2016 मध्ये ठराव करून सांगितले असताना पुन्हा त्याच जागेत सार्वजनिक पुतळा उभारण्याचा ठराव करतात याचे गौड बंगाल काय, असा खोचक सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला। आता जयसिंगपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एसटी स्टँडची जागा ही मुळातच एसटी स्टँडलाच अपुरी पडते। शिवाय त्या ठिकाणी एक सार्वजनिक मुतारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं नगरपालिकेनं अधिकृतरित्या ठराव करून सांगितलं आहे की इथं पुतळा बसवणं अव्यवहारी होईल आणि चुकीचं होईल, या ठिकाणी नगरपालिकेच्या मालकीची काहीही जागा नाही। 2016 साली ठराव केलेला आहे, त्याच ठिकाणी नगरपालिका पुन्हा पुतळा बसवण्याच्या संदर्भामध्ये ठराव करते, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे मुळामध्ये नगरपालिकेला पुतळा बसवायचा आहे की नाही, की केवळ पुतळा बसवण्याचा फार्स करायचा आहे हे कळत नाही। जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी नगरपालिका केवळ फार्स करत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला। यड्राव तालुका शिरोळ येथील यड्राव फाटा येथे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पाईपला गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे। याकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे। ऐन उन्हाळ्यात पाण्याची गळती झाल्याने पाणी पुरवठा सुरळीत नागरिकात राहण्याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। यड्राव फाटा येथे वारणा पाणी पुरवठा योजनेचा वॉल आहे। या वॉलमधून नेहमीच पाणी गळती होत असते। मात्र यड्राव फाटा हा वर्दळीचा असल्याने या वॉलवर अनेक अवजड वाहने जाऊन येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे। या गंभीर प्रश्नांकडे ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। ऐन उन्हाळ्यात झालेल्या या पाण्याच्या गळतीमुळे या वॉलवर अवलंबून असणाऱ्या नागरिकात पाणी पुरवठ्याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली असून पाणी टंचाईची भीती वाटत आहे। शिवाय ही पाण्याची गळती अनेक महिन्यांपासून कमी प्रमाणात असताना ग्रामपंचायतीला जाग आली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे। गावातील सुरू असणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ग्रामपंचायतीवर वीज बिलाचा मोठा बोजा पडत असतो आणि वीज बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामनिधीचा उपयोग करावा लागतो। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार, ग्रामपंचायतीवर इतर खर्च यामुळे ग्रामपंचायतीवर वीज बिल भरण्याचा मोठा ताण पडतो। त्यामुळे थकीत वीज बिलामुळे अनेक वेळा पाणी पुरवठ्याचे वीज कनेक्शन बंद केले जाते आणि गावचा पाणी पुरवठा ठप्प होतो। मात्र आता हेरवाड अब्दुल्लाट या ग्रामपंचायतीनं वीज बिलाचा ताण पडणार नाही। सोलर पॅनलच्या माध्यमातून गावात पाणी पुरवठा होणार असल्याने महिन्याकाठी 20,000 असे वर्षाकाठी सुमारे 2.5 लाखांचे वीज बिल वाचणार आहे। सदरच्या सोलर पॅनलसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हेरवाडसाठी 35 लाख, अब्दुल्लाट गावासाठी 35 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याने लवकरच प्रत्यक्षरित्या कामाला सुरुवात होणार आहे। सोलर पॅनलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणारे शिरोळ तालुक्यातील हेरवाड आणि अब्दुल्लाट या 2 ग्रामपंचायती एकमेव ठरणार असल्याने इतर गावांमध्येही सोलर पॅनलच्या माध्यमातून पाणी पुरवठा होण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रयत्न करत आहेत। शिरोळ येथील बालशिवाजी मंडळाच्या क्रीडांगणावर मंगळवारपासून होणाऱ्या भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह व ऐतिहासिक दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने येथील बालशिवाजी मंडळावर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये देवता पूजन आणि श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली। श्री गुरु बाबासाहेब आजरेकर पारंपरिक वारकरी संप्रदायाला शिरोळमधील आगमनाला 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हबप किसन महाराज तथा आप्पासाहेब माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने मंगळवार दिनांक 11 एप्रिल ते मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 अखेर काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। या निमित्ताने येथील बाल शिवाजी मंडळाच्या क्रीडांगणावर भव्य शमियाना उभारण्यात आला आहे। या ठिकाणी देवता पूजन व मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली। सौवश्री अजय पाटील, चंद्रकांत माळी, सनीसिंग पाटील, विजय पाटील, प्रमोद उर्फ बाळासाहेब लडगे, रामप्रसाद पाटील, शैलेश पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विधिवत देवता पूजन आणि श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली। वेदमूर्ती अनिकेत जोशी महाराज यांनी मंत्रोपचाराने श्री देवता पूजन आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा विधी केला। यानंतर ज्ञानवश प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेदांत केसरी, गुरुवर्य किसन महाराज तथा अप्पासाहेब माने यांचे कीर्तन झाले। यावेळी भक्ती ज्ञान नाम महामहोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, कार्याध्यक्ष अनिलराव यादव, महासचिव सुभाषसिंग राजपूत, पत्रकार चंद्रकांत भाट, महेश उर्फ तात्यासो देशमुख यांच्यासह समस्त शिरोळकर, श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर, वारकरी संप्रदाय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी वाहनांना GPS लावण्याचा नियम आहे, मात्र शिरोळ तालुक्यात बहुतांशी वाळू, मुरुंबर, माती वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS यंत्रणा नाही। नियमानुसार त्यांना बसवण्याची सक्ती न करण्यामागे खनिकर्म विभाग आणि स्थानिक महसूल यंत्रणेतील अभाव कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे। वाळू, मुरुम, खडी, मातीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी हे वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS प्रणाली बसवणे बंधनकारक आहे, मात्र याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही। यामुळे अनेक वाहने विना GPSच माती, वाळू, खडीचे वाहतूक करतात। GPS प्रणाली जिल्हा खनिकर्म प्रशासन व RTOशी GPS प्रणालीशी लिंक केल्यास गौण खनिज वाहतूक करणारे वाहनाचा मार्ग आणि वाहन कोठून व किती वाजता आले हे प्रशासनास कळणार आहे। त्यामुळे परवाना किती माती काढली, किती हे स्पष्ट होणार असल्याने शासनाचा महसूलही बुडणार नाही, तसेच बेकायदा माती, दगड, मुरुम वाहतुकीवर वचक बसणार आहे। अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबईशी कनेक्शन असल्याचा आरोप माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केला होता। या आरोपांना दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे। फोटो होता ना, हा माफ केलेला फोटो होता। हा अशा पद्धतीने हा फोटो 2 दिवस सतत न्यूजवर चालला। माफ केलेले माझा पासपोर्ट सुद्धा न्यूजवर चालला। हा ओरिजिनल फोटो हा आहे। त्या इक्बालच्या ठिकाणी बिचारे गणेश आचार्य आहेत, बघताय, हा ओरिजिनल फोटो। तर हे असं आहे की मला बदनाम करायचं, जबरदस्ती मला त्रास द्यायचा, मेंटली टॉर्चर करायचं, जेणेकरून मी करूच नाही, पण हे मी करते आहे आणि मी करणार। त्या व्यक्तीवर मी केस केलेली आहे, FIR दर्ज झालेली आहे, त्याच्यावर सेक्शनही लागू झालेले आहेत। मी काल ते सगळं करून मी कोल्हापुरात आलेले आहे, त्यामुळे लवकरात लवकर तो पकडलाही जाईल। आणि कोण आहे, काय आहे, त्याच्या मागे कोण त्याच्याकडनं करून घेत आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्याकडनं ते कोण करून घेत आहे तेही लवकरात लवकर समोर येईल। दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला। माझ्या बदनामीचं षडयंत्र रचले जात आहे। माझे फोटो मॉफ करून पाकशी संबंध दाखवण्यात आला आहे। संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माझी बदनामी करण्यामागे राजकीय शक्ती असल्याचा मला संशय असल्याचेही दीपाली सय्यद म्हणाल्या। महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 25, 26 आणि 27 एप्रिलला कोल्हापुरात होणार आहे। अस्थायी समितीच्या वतीने कुस्ती होणार आहे। कुस्तीगीर महासंघाची अधिकृत महिलांची ही स्पर्धा होणार आहे। 10 गटात 45 जिल्ह्यातील 300हून अधिक महिला पैलवान सहभागी होतील। सांगलीत महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली, ती कशी अधिकृत असू शकते? किती भारतीय समिती, भारतीय महासंघ आणि शासनामार्फत ज्या स्पर्धा होतात त्या अधिकृत असतात। सांगलीतल्या स्पर्धा जबरदस्तीने घेण्यात आल्या असल्याचे दीपाली सय्यद म्हणाल्या। कोल्हापुरात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी 25, 26, 27ला एप्रिलमध्ये होणार आहेत। अधिकृतरित्या म्हणजे शासन मान्यता असलेली पहिली महाराष्ट्र केसरी ही 25, 26, 27ला खासबाग मैदानात होत आहे। जे मी पहिल्यांदा सांगितलं होतं तेच, फक्त तारीख डिक्लेअर केली नव्हती, ती आज तारीख डिक्लेअर करते। 25, 26, 27ला 25ला ओपनिंग आहे, 27ला फायनल आहे। 27ला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय संघाचे नेताजी ब्रिजभूषण हे तिघही उपस्थित राहणार आहेत। सो 25, 26, 27 खासबाग मैदानात मी पहिली महाराष्ट्र केसरी आहे।
काय मी शिवसेनेचीच आहे, शिवसेनेतच आहे, त्यामुळे माझ्या प्रवेशाचा प्रश्न येत नाही. एक दिवसात ते तिथे जाऊन येऊ शकतात, तर काहीही होऊ शकतं. ही राजकारणाची खेळी आहे. इथे प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघत असतो, असे उत्तर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चावर दीपाली सय्यद यांनी दिले आहे. दानोळी येथील जयसिंगपूर रोड लगत चांदोली वसाहत शेजारी शिरोळे शिंदे एडके मळ्यात गेल्या 30 वर्षापासून लाईटची मागणी केली आहे. लाईट नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार मागणी करून देखील आमच्या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. पत्रव्यवहार करून देखील याकडे ग्रामपंचायत व त्या प्रभागातील सदस्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. कुत्री जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांचाही ऍक्शन होतोय आणि तिथं लाईटची व्यवस्था नसल्यामुळे चोराचंही प्रमाण वाढलेलं आहे. किंवा ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, यांच्याकडे आम्ही बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे. तरीही त्यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळं ते आम्हाला यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकावर मतदानाच्या ह्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही विचार केलेला आहे. यावेळी नितीन शिंदे, दिनकर शिंदे, संजय शिंदे, भोला काळे, विकास एडके, दादासो एडके, सुरेश एडकेंसह ग्रामस्थ उपस्थित होते. जयसिंगपूर नगरपालिकेचा कार्यकाल नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये संपुष्टात आला आहे. यामुळे सध्या पालिकेवर प्रशासक आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी यड्रावकर गटाला विरोधी गट म्हणून ताराराणी आघाडीची मोड बांधून दोन्ही गटाकडून निवडणूक लढवण्यात आली. यामध्ये यड्रावकर गटाने बाजी मारत 13 नगरसेवक निवडून आणले. यड्रावकर गटाला एका अपक्षाने साथ दिल्याने त्यांच्या बाजूचे नगरसेवक 14 आले, पण विरोधी ताराराणी आघाडीकडून 9 नगरसेवक निवडून आले आणि त्यांना एका पक्षाने बाहेरून पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ 10 वर पोहोचले होते. तसेच जनतेतून निवडून द्यावयाच्या नगराध्यक्षपदी ताराराणी आघाडीच्या उमेदवाराची वर्णी लागली होती. यामुळे पालिकेत स्वीकृत सदस्य पदावर यड्रावकर गटाचे 2 आणि ताराराणी आघाडीच्या एका सदस्याची वर्णी लागली होती. त्यांचा कार्यकाल सुरू होतो न होतो तोपर्यंत 1 वर्षाच्या अंतरात शहरातील काही तरुण संघटित होऊन आपणच आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरसावले होते. विद्यमान नगरसेवकांच्यावर एक प्रकारे अंकुश ठेवण्यासाठीच हे तरुण संघटित झाले होते. आपणच या भागाचे प्रतिनिधित्व करण्याचा आपल्याला मान मिळावा यासाठी तरुणांनी आपल्या भागातील कामे करून घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू केला होता. याबाबत विद्यमानांनी आपल्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, परंतु हा विषय मिटवू, बैठक घेऊ, सामोपचार घडवू असेच उत्तर वरिष्ठांकडून विद्यमानांना मिळत गेले. पण अद्याप तरी तत्कालीन विद्यमान आणि बी टीमचे कार्यकर्ते यांच्यात कोणताही सामोपचार झालेला नाही. यातील बी टीमने आपण आपल्या भागात सक्रिय असल्याचे दर्शवण्याकरिता शहराच्या विविध भागात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणपोई सुरू केल्या. सध्या उष्णतेच्या झळा शहरवासियांना बसत आहेत. डेरे अद्याप तरी गायब आहेत. डेरे बसवणारे कार्यकर्ते का थंड पडले आहेत असा प्रश्न शहरातील त्या डेऱ्यांनाच पडला आहे. पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अघोषितपणे पुढे ढकलला असल्याने तरुणाईचा जोर ओसरला का हा प्रश्न उपस्थित होत आहे. टाकळी येथील कृष्णा नदीवर सन 2014 साली 17 कोटी रुपये मंजुरीने बांधकाम सुरू झालेल्या टाकळी चंदूर पुलाला काही वर्षातच तक्रारीचे ग्रहण लागलं. वारंवार कामात अडथळे येऊन काम पूर्णत्वास जाण्यास 2023 उजाडले. पुलाचे डिझाईन चुकणे, कामगार पळून जाणे, कंत्राटदाराच्या चुकीमुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान होणे, शेतकऱ्यांना भरपाई न देताच दंडुकशाहीने महाराष्ट्रातील हद्दीत दाबून काम करणे, अशा अनेक अडचणीने 17 कोटी मंजुरीने सुरू झालेला पूल 10 वर्षांनी 24 कोटी रुपये खर्चापर्यंत पोहोचला. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कारखानदार आणि शेतकरी यांना ऊस व भाजीपाला यासाठी जोडणारा दुवा म्हणून या पुलाकडे पाहिले जाणार आहे. ताज्या आणि स्वस्त भाजीपाल्याची ने-आण होणार आहे. कर्नाटकात किंवा महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या पुलामुळे अंदाजे 8 ते 10 किलोमीटरच्या कमी अंतराचा प्रवास करावा लागणार आहे. वेळेसह तेलाची बचत होणार आहे. महाराष्ट्रातील सीमेलगतच्या नागरिकांना कर्नाटकातील मायाका, चिंचणी, येडोरी येथील वीरभद्र देवस्थान, अंकली, मुडलगी, रायबाग या गावातील मोठ्या बाजारपेठा, जनावर बाजार यासाठी शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. कर्नाटकातील नागरिकांना या पुलामुळे गावापासून कोल्हापूरपर्यंतचे अंतर तब्बल 20 किलोमीटरने कमी होणार असल्याने नृसिंहवाडी, ज्योतिबा, महालक्ष्मी देवस्थानच्या ठिकाणावर या पुलामुळे पर्यटन वाढणार आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांसह महाराष्ट्रातील टाकळीवाडी, शिरोळ, हुपरी, इचलकरंजी, नरंदे साखर कारखान्यांना देखील वाहतुकीचा कारखानदारांना फायदा करणारा ऊस या क्षेत्रातून मिळणार असल्याने त्यांनाही हा पूल पोषक ठरणार आहे. असा हा पूल मे 2023 महिन्याच्या अखेरीपर्यंत जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे.
कोथळी दानोळी रस्त्यावरील संजय पुजारी यांच्या शेतामध्ये सुनील पुजारी यांनी खतासाठी शेळ्या बसवल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास लांडगा सदृश प्राण्याने कळपावर झडप घालून 3 पिल्लांना ठार केले. 3 पिल्ले या हल्ल्यात जखमी झाली आहेत. घटनास्थळी भेट देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. याबाबत घटनास्थळ मिळालेली अधिक माहिती अशी की काल मध्यरात्री लांडगा सदृश प्राण्याने हल्ला केल्यानंतर काही वेळाने मेंढ्यांच्या धडपडीने मेंढपाळ सुनील पुजारी यांना जाग आली असता त्यांना लांडगा सदृश प्राणी असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करून या प्राण्याला हुसकावून लावले. यानंतर 3 पिले ठार झाल्याचे व 3 पिले जखमी झाल्याचे आणि 5 पिले गायब झाल्याचे मेंढपाळ सुनील धनगर यांना लक्षात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सकाळी करवीर परिक्षेत्र वन अधिकारी रमेश कांबळे, परिमंडल वन अधिकारी हातकणंगले, राखी देसा, वनरक्षक अरुण खामकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वागत सागर तगारे यांनी पंचनामा केला. यावेळी माजी सरपंच वृषभ पाटील, माजी उपसरपंच आकाराम धनगर, सागर पुजारी, विलास कोरवी, दत्ता पुजारी आदी उपस्थित होते. चांद शिरदवाड परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये अनेक घरावरील कौले, पत्रे, प्राथमिक शाळेवरील पत्र्याचे छत उडून गेले आहे. याशिवाय विद्युत खांब कोलमडून पडले आहेत. शिवाय अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. महसूल खात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दिवसभर चांद शिरदवाडसह दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर रात्री वातावरणात बदल होऊन अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस आला. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनेकांच्या घरावरील छत व पत्रे उडून गेले आहेत, तर मराठी प्राथमिक शाळेवरील पत्रे अनेकांच्या घरावर उडून गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये नंदकुमार मगदूम, मस्जिद चाऊस, तमन्ना बडोदे, लैला चाऊस, प्रकाश रोहिदास, चंद्रकांत बडोदे, विठ्ठल कांबळे, सदानंद केंगारे, विनोद कांबळे, बबन पाटील, मधुकर कांबळे, संगीता मिरगे यांच्या घराचे व प्राथमिक मराठी शाळेचे नुकसान झाले आहे. चांद शिरदवाडसह परिसरातील काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून घरावर पडल्याने हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची दखल घेत बोरगाव PKPSचे अध्यक्ष उत्तम पाटील, मंत्री शशिकला झोले, माजी आमदार काकासाहेब पाटील आणि नेते मंडळींनी चांद शिरदवाड येथील प्राथमिक शाळेसह नुकसान झालेल्या कुटुंबियांना तातडीने भेट देऊन नुकसानग्रस्तांची पाहणी केली. तहसीलदार विजय कडगोळ यांनाही घटनेची माहिती देऊन त्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याबाबत सूचना केली. आपणही नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कुरुंदवाड शहरालगत असणाऱ्या अणवडी पुलामध्ये कचऱ्याचे साम्राज्य, याचबरोबर पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाल्याने या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती. अखेर कुरुंदवाड नगरपालिकेने पुढाकार घेऊन या परिसराची स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. पात्रातील केंद्राळ निघाल्यामुळे अणवडी पुलाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अणवडी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य, दूषित पाणी आणि या पाण्यावर तयार झालेले केंद्राळ यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली होती. भरीत भर म्हणून काही नागरिक मृत अवस्थेतील जनावरे या ठिकाणी टाकत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. अखेर कुरुंदवाड नगरपालिकेच्या वतीने मोकादम विक्रम हेगडे, ठेकेदार दीपक कांबळे, सुपरवायझर प्रशांत आवळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने हे केंद्राळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरचे केंद्राळ बाहेर काढून ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याचा कचरा डेपोमध्ये विल्हेवाट लावण्यात येत आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या माध्यमातून प्रेसिडेंट अरविंद तराळ व वैशाली तराळ यांनी सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवून हेरवाड गावची सेवा केली आहे. महापुरासारख्या भयंकर संकटात रोटरी क्लब कोल्हापूरचे मोलाचे सहकार्य लाभले असून या सामाजिक कार्याला हेरवाडकरांचे नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन माजी सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने हेरवाड येथील कन्या विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन तपासणी तसेच सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बाळू यादव यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक सुभाष तराळ यांनी केले. याप्रसंगी वैशाली तराळ यांच्या हस्ते मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना रोटरीचे अध्यक्ष अरविंद तराळ म्हणाले, विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवला असल्याचे सांगितले. यावेळी वैशाली तराळ, माजी ग्रामपंचायत सदस्य सुकुमार पाटील यांची मनोगते झाली. यावेळी संजय पुजारी, गोटू तेरवाडे, रोहित कांबळे, संपादक संतोष तारळे, अमोल कांबळे, बांदार सर यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमण हटाव मोहिमेला 6 एप्रिलपर्यंत दिलेल्या स्थगिती आदेशाच्या विरुद्ध अकिवाट सैनिक टाकळी गायरान जमिनीवरील प्रशासनाने अतिक्रमण हटवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला असून प्रशासनाविरुद्ध प्रणित विज्ञान मंडळ अकिवाटतर्फे मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे। दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार निर्मळ, तलाठी महेश साळवी, अकिवाटच्या सरपंच वंदना पाटील यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे। उच्च न्यायालयाने मुंबई अतिक्रमण काढू नयेत असा आदेश राज्य सरकारला दिला असताना शिरोळ तालुक्यातील टाकळी अकिवाट गायरान जमिनीवरील गट क्रमांक 1994-1350 926 या गटातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम शिरोळ तालुका प्रशासनाकडून 28 मार्च पासून सुरू केली। ही कारवाई हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान असल्याचा ठपका विज्ञान मंडळाने ठेवत मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे। नांदणीत गेल्या 3 दिवसांपासून बंद असलेला नांदणीतील पाणी पुरवठा अखेर सुरू झाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदणी अध्यक्ष पापालाल शेख यांनी पाणी प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर लगेचच दुपारी पाणी पुरवठा सुरळीत झाला। दरम्यान या संदर्भातील नांदणीतील या पाणी पुरवठा ठप्प मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते। या वृत्तामुळे सकाळपासूनच ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी धावाधाव सुरू होती। दुपारनंतर नळाला पाणी आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। गावात सलग 3 दिवस पाणी पुरवठा बंद होता। नदीतील पाण्याचे कारण सांगत हा पाणी पुरवठा अजून किती दिवस बंद राहणार ही चिंता जनतेला सतावत होती। पाण्याच्या प्रश्नावर सत्तेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेख यांनी ग्रामपंचायतीने कोणतेही कारण न सांगता पाणी पुरवठा लवकरात लवकर चालू करावा, अन्यथा संघटना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। शेख यांच्या इशाऱ्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने सर्व पर्यायी मार्गाचा अवलंब करून दुपारपासूनच पाणी पुरवठा सुरळीत चालू केला। यामुळे नागरिकांतून समाधान दिसून येत आहे। भोगवटदार वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्यातील शर्तभंग मिळकत धारकांना यापुढे मंत्रालयात असलेल्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार आता महसूल सचिवांकडे गेल्याने ही स्थिती ओढावली असून या जाचकटीमुळे राज्यातील वर्ग 2च्या जमिनी 1 मध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया नोंदवणार असून याचा फटका सरकारच्या तिजोरीलाही बसणार आहे। राज्य शासनाने या कामी 3 वर्षासाठी अधिमूल्याच्या रकमेत सवलत दिली होती। राज्यातील बहुतांश भागात महापूर आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना मुदतीत याचा लाभ घेता आला नाही। त्यामुळे विशेष बाब म्हणून शासनाने नुकतीच याला मुदतवाढ दिली आहे। ज्या जमिनी नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका तसेच विशेष नियोजन प्राधिकरण बाहेरील हद्दीत शेतीसाठी दिली आहे, तसेच ज्या जमिनी प्रादेशिक विकास आराखड्यात शेती ना विकास वापर तसेच बिनशेती वापर विभागात आहेत, शिवाय यापूर्वी शेतीसाठी दिलेल्या आणि सध्या नगरपंचायत, महापालिका विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीत असलेल्या जमिनीचा 8 मार्च 2022 पर्यंत रेडी रेकनरच्या 50% भरून या जमिनी वर्ग 1 करण्याची मात्र ज्यांची मुदत होती, कागदपत्रांची जुळवाजुळव झाली नाही, ज्यांची झाली पण वेळ मिळाला नाही, अशा अनेक मिळकतधारकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत। शासनाने जरी मुदत वाढवून दिली तरी पूर्वीची प्रक्रिया अधिक किचकट केल्याने मिळकतधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागणार आहे। त्यामुळे ते याकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडेच अधिकार ठेवून राज्यातील भोगवटदार 2च्या जमिनी 1 करून घेण्याची प्रक्रिया अंमलात आणावी अशी मागणी होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी 10 ते 13 एप्रिल रोजी संपावर जाणार आहेत। या संपात जास्तीत जास्त कर्मचारी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे राज्य संघटक महादेव जंगम यांनी केलं आहे। राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यासाठी त्यांच्या न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं एक लक्षवेधी आंदोलन आज राज्यभरामध्ये करण्यात येत आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित ज्या काही मागण्या आहेत त्या तात्काळ राज्य शासनाने सोडवाव्यात। विशेष करून माननीय अभय यावतकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी मिळावी, त्याचबरोबर कलम 61 रद्द व्हावे, यासह अन्य ज्या मागण्या आहेत त्या मागण्या राज्य शासनानं तात्काळ सोडवाव्यात। या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षवेधी असं काम बंद आंदोलन जाहीर करण्यात आलेलं आहे। राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये
सहभाग नोंदवावा अशा पद्धतीचं आवाहन मी राज्य संघटक म्हणून आपणा सर्वांना करीत आहे। यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य सल्लागार विजय चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार पाटील, राज्य महिला उपाध्यक्ष हसीना मुल्ला, जिल्हा अध्यक्ष प्रशांत तांदळे, उपाध्यक्ष नेताजी पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष राहुल होगले, प्रसिद्धी प्रमुख शबगीर जमादार यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कुरुंदवाड येथील नृसिंहवाडी रोडलगत असलेल्या हॉटेल अशोकासमोर क्रुझर चालकाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत शानाबाई कोथळी व मनोज कोथळी हे दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली असून या अपघातास कारणीभूत असल्याप्रकरणी क्रुझर चालक अभिजित भानुदास सूर्यवंशी वय 33 राहणार चौगलेवाडी पोस्ट सांगवड तालुका पाटण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची फिर्याद महेश रावसाहेब कोथळी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की अकिवाड तालुका शिरोळ येथील शानाबाई कोथळी व मनोज कोथळी हे दोघे मोटरसायकलवरून आलास या गावी निघाले होते। यावेळी कुरुंदवाड येथील हॉटेल अशोकासमोर अभिजित सूर्यवंशी हा क्रुझर गाडी घेऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगईने अविचाराने गाडी चालवून मोटरसायकलीला धडक दिली। या धडकेत शानाबाई कोथळी व मनोज कोथळी यांना गंभीर दुखापत झाली। या अपघातानंतर क्रुझर चालक सूर्यवंशी हा पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार विजय खाडगे करीत आहेत। धक्कादायक बातमी, मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी विनवण्या करूनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या। महादेव पाटील वय 45 राहणार पिसात्री तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। दरम्यान या प्रकरणात बँकेकडून कोणताही खुलासा आलेला नसला तरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव पाटील यांचा मुलगा BHMS वैद्यकीय शिक्षण घेत आहे, त्यामुळे त्याची वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी जवळच्या कॅनरा बँकेत संपर्क साधला होता। मात्र मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बँकेकडे विनवण्या करूनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याला कर्ज नाकारले। मयत शेतकरी महादेव पाटील यांच्या मित्रांकडून तसेच जवळच्या नातेवाईकांकडूनही बँक मॅनेजरला कर्जासाठी विनंती करण्यात आली होती, तरीही त्यांनी कर्ज दिले नाही। त्यामुळे आपल्या मुलासाठी कोणी कर्ज दिले नाही, त्यामुळे मुलाच्या भवितव्यावरून तसेच मुलीचे लग्न न झाल्याने ते चिंतेत होते। या नैराश्यात त्याच्या जुन्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करून आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। धक्कादायक बातमी, मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी विनवण्या करूनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या। महादेव पाटील वय 45 राहणार पिसात्री तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। दरम्यान या प्रकरणात बँकेकडून कोणताही खुलासा आलेला नसला तरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव पाटील यांचा मुलगा BHMS वैद्यकीय शिक्षण घेत आहे, त्यामुळे त्याची वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी जवळच्या कॅनरा बँकेत संपर्क साधला होता। मात्र मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी बँकेकडे विनवण्या करूनही कर्ज न दिल्याने शेतकऱ्याला कर्ज नाकारले। मयत शेतकरी महादेव पाटील यांच्या मित्रांकडून तसेच जवळच्या नातेवाईकांकडूनही बँक मॅनेजरला कर्जासाठी विनंती करण्यात आली होती, तरीही त्यांनी कर्ज दिले नाही। त्यामुळे आपल्या मुलासाठी कोणी कर्ज दिले नाही, त्यामुळे मुलाच्या भवितव्यावरून तसेच मुलीचे लग्न न झाल्याने ते चिंतेत होते। या नैराश्यात त्याच्या जुन्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करून आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या उन्हाच्या चटक्यामुळे हैराण झालेल्या शिरोळकरांना शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळाला। दिवसभर सूर्याचे दर्शनही न झाल्याने पाऊस पडणार की काय अशी चर्चा शिरोळकरांमध्ये सुरू झाली होती। उन्हाच्या कडाक्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून बाहेर पडताना एरवी टोपी रुमालाचा आधार घ्यावा लागतो, मात्र निर्धास्तपणे शहरात फिरू शकत होते। गेल्या आठवडाभरापासून शिरोळमधील तापमानात 3 ते 4 अंशाची घट झाली आहे। दरम्यान 6 एप्रिल ते गुरुवार 9 एप्रिल पर्यंतच्या 4 दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला पिकावर परिणाम होऊन किडीचा प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे। राज्य सरकारने सुधारित वाळू धोरण जाहीर केले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना 600 रुपये ब्रास वाळू मिळणार आहे। दुसरीकडे यातून शासनाची तिजोरी भरणार आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा या 4 नद्यातील वाळू उपशामुळे
राज्य शासनाला शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे. शासनाने वाळूसाठी नवे धोरण जाहीर केले असून नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासाठी तहसीलदार ग्रामसभेची परवानगी आवश्यक असणार आहे. एका व्यक्तीला स्वतःच्या घरासाठी एकदाच वाळू उपलब्ध केली जाणार आहे. वाळू खरेदीत सवलत मिळणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना मात्र सवलत दिली जाणार नाही. त्यासाठी वाळू उत्खनन व वाहतूक निर्मिती डेपोसाठी व व्यवस्थापनासाठी ई निविदा काढण्यात येणार आहे. वाळूची विक्री ऑनलाईन होणार आहे. वाळू डेपोसाठी गावाजवळ असलेल्या सरकारी जमीन तर जमीन उपलब्ध नसल्यास खाजगी जमीन भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे. प्रत्येक डेपोजवळ वजन काटे असणार आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही व कुंपण असणार आहे. त्याचबरोबर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS प्रणाली असणार आहे. मात्र अद्याप शिरोळ तहसील कार्यालयास कोणताही आदेश प्राप्त झाला नाही. त्यामुळे शिरोळ तालुक्याचे नव्या वाळू उपसा धोरणाकडे लक्ष लागले आहे. शिरोळ तालुक्यातील शेवटच्या राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी 10 फूट 3 इंच झाल्याने कृष्णा नदीच्या बॅकवॉटरने पाणी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत आले आहे. 4 ते 5 क्युसेक पाणी तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. पाटबंधारे विभागाकडून शिरोळ बंधाऱ्यातून पाणी तेरवाड बंधाऱ्यापर्यंत येण्यास वाळूचा व भरावाचा अडथळा ठरत असल्याने नदीत चर मारण्याचे काम सुरू आहे. एकंदरीत कृष्णा नदीचा बॅकवॉटरने पंचगंगा नदी पात्रातून प्रवास सुरू झाला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने शिरढोण पुलाजवळ नदीपात्र कोरडे पडले आहे. तर शिरोळ बंधाऱ्याजवळ नदी पूर्ण कोरडी झाली आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेक तर वारणा नदीतून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गेल्या 2 दिवसांपासून राजापूर बंधाऱ्याला 10 फुटाने बर्गे घातल्याने पाणी पातळी 10 फूट 3 इंच झाली आहे. त्यामुळे बॅकवॉटरने शिरोळ बंधाऱ्यापर्यंत पाणी आले आहे. शिरोळ बंधाऱ्याजवळ वाळू साचल्याने बॅकवॉटरचे पाणी येण्यास अडथळा होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने JCBने नदीत चर मारून पाणी घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. बॅकवॉटरचे अंदाजे 5 क्युसेक पाणी तेरवाड बंधाऱ्यापर्यंत मिळणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. कुरुंदवाड येथील पालिका चतुर्थ कर आकारणी वाढीविरोधी अपील केलेल्या मिळकतधारकांची येथील पालिका जिम्नॅस्टिक हॉलमध्ये प्रांताधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी खरात यांनी प्रत्येक अपिलार्थी मिळकतधारकांनी म्हणणे मांडण्यास सांगितले. याला मात्र विरोध करत शहर बचाव कृती समितीने प्रत्येक हरकतधारकांची वैयक्तिक म्हणणे न घेता कृती समितीच्या वतीने सामूहिक एकच अर्ज स्वीकारण्याची विनंती केली. वाद निर्माण होण्याची शक्यता ओळखून प्रांताधिकारी खरात यांनी कृती समितीच्या वतीने सामूहिक एकच अर्ज स्वीकारून समिती अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. सुनावणी दरम्यान बऱ्याच लोकांनी अर्ज सुद्धा आणखी एक्स्ट्रा दाखल केले. इथं सर्वपक्षीय कृती समिती जी काय आहे सर्वपक्षीय कृती समितीनं सुद्धा एकत्रित सर्वांसाठी आम्ही म्हणणं मांडतोय अशा पद्धतीनं अर्ज आणि काही सह्या दिलेल्या आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे की टक्के दरवाढ ठेवावी असं सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळ्या जनतेचं जे काय म्हणणं आहे ते सगळं आम्ही विचारात घेऊ, त्याचा अभ्यास करू. पण त्याला ज्या सुखसुविधा द्यायच्या असतात त्या नगरपालिकेमधूनच द्याव्या लागतात. त्यासाठी नगरपालिकेकडे पण पैसा असणं आवश्यक असतं. दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्ये कसा साधता येईल हे बघून आम्ही योग्य तो निर्णय याच्यामध्ये घेऊ. यांच्या त्रिसदस्यीय समितीने सुनावणी घेऊन पालिकेचे उत्पन्न व मिळकतधारकांचे समाधान याचा समन्वय साधून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन समिती अध्यक्ष प्रांताधिकारी खरात यांनी सांगितले. यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, बांधकाम अभियंता योगेश गुरव, प्रणाम शिंदे आदी पालिका अधिकारी उपस्थित होते. तर कृती समिती अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे, बाबासाहेब सावगावे, राजू आवळे, अर्षद बागवान, विलास उगडे, सिकंदर सारवान यांच्यासह मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुमार विद्या मंदिर नवे दानवाड यांच्या मार्फत प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे नूतन चेअरमन सुनील एडके तसेच शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कुरुंदवाडचे नूतन संचालक सुभाष तराळ, धोंडीराम बाबर, अशोक कोळी, बाळासो यादव, चंद्रकांत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तींनी संस्थेच्या सभासदांसाठी व संस्थेसाठी विविध योजनांद्वारे सभासदाभिमुख कार्याद्वारे आपली निवड सार्थकी ठरवू असे अभिवचन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके म्हणाले, शिक्षक बँकेची यशस्वी घोडदौड सुरू झाली आहे. बँकेचा नफा वाढवून व्याज दर 60% दिलेला आहे. नफा वाढवून लाभांश देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठेवी व कर्ज वसुलीची उद्दिष्टपूर्ती कर्मचाऱ्यांनाही दिलेली आहे. शाळेने सन्मान केल्याबद्दल धन्यवाद दिले. या प्रसंगी मुख्याध्यापक मारुती कोळी, केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे, भालचंद्र खोत, दिलीप शिरढोणे, काशीनाथ मोडके, विद्या सुतार, प्रतिभा मलकाने, कल्पना चौगले, विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक कुमार सिद्धनाळे यांनी केले, तर आभार पुष्पा बाबर यांनी केले. सैनिक टाकळी तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील सैनिकी परंपरा असलेल्या गावामध्ये 100 वर्षापासून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न केला जातो. हनुमान जन्मोत्सव सप्ताह 7 दिवस चालतो. आज या ठिकाणी सांगता झाली. 100 वर्षापासून आमची परंपरा आहे टाकळी गावातली हनुमान जयंतीचा, आणि एक पुरा महाराष्ट्रात एक प्रसिद्ध देवा हनुमानची मूर्ती आहे. महाराष्ट्रात एकमेव अशी मूर्ती आमच्या टाकळी गावात, सैनिक टाकळी गावात आहे. आमचा इथं सप्ताह चालू झालेला आहे. ते रोज कीर्तन, पारायण, प्रवचन वगैरे व्यवस्थित चालू आहे. आणि आज शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा पुरा लाभ घेतलेला, आसपासच्या गावातील सगळे गावकरी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतलेले आहेत. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय भक्तिभावाने या गावांमध्ये जन्मोत्सव साजरा केला जातो. मंदिर 100 वर्षापूर्वीचे भव्य दिव्य लाकडी खांबापासून बनवलेले आहे. मंदिर सुद्धा फार मोठे आहे. येथील हनुमान मूर्ती भव्य दिव्य अतिशय सुंदर अशी आहे. आज हनुमान जयंती निमित्त मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. जयसिंगपूर येथील क्रांती चौकातील सिटी सर्वे नंबर 1251 मधील जागेवरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व म्युझियम व्हावे या मागणीवर पुतळा समिती ठाम आहे. येत्या 8 दिवसात मागणीबाबत विचार न केल्यास येत्या 14 एप्रिलला आत्मदहन करण्याचा इशारा पुतळा समितीने दिला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्युझियम स्मारक तिथं सन्मानाने तिथं त्यांनी उभा करावं अशी मी आमच्या पुतळा समितीच्या वतीनं, शिरोळ तालुक्यातल्या सर्व दलित संघटनांच्या वतीनं मी मागणी करतोय. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण चालू राहणार. 14 तारखेला मात्र जर या उपोषणाची आम्ही 12-13 तारखेपासून तीव्रता वाढवणार आहे. अमरण उपोषण आणि आत्मदहन हे आम्ही करायला सुरुवात करणार आहे. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळ तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सिटी सर्वे नंबर 1251 मधील जागेवर महाराष्ट्र शासनाचा अधिकार आजतागायत आहे. त्या मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंद झालेली आहे. त्या ठिकाणी घराच्या नोंदीबाबत चुकीची नोंद झालेली आहे. याच जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व म्युझियम उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. जयसिंगपूर बाजार समितीच्या 18 जागांसाठी 115 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर हमाल व माफाडे गटाची बिनविरोध निवड झाली आहे. तर उर्वरित 17 जागांसाठी 114 अर्ज आले आहेत. इच्छुकांनी उमेदवारीसाठी नेत्यांना साकडे घातले आहे. दुसरीकडे सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जयसिंगपूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र हे शिरोळ तालुका आहे. शिरोळ तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीचे 768 सदस्य, 153 सेवा सोसायट्यांचे 1910 संचालक, अडते व व्यापारी प्रतिनिधी 356, तर हमाल व तोलाई 87 असे 3021 मतदार आहेत. विकास संस्था गटातील 11 जागातील सर्वसाधारण गटाच्या 7 जागांसाठी 58 अर्ज, महिला गटात 2 जागांसाठी 8, भटक्या जाती विमुक्त जाती जमाती 1 जागेसाठी 5, तर ओबीसी 1 जागेसाठी 6 अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत गटातील 4 जागातील सर्वसाधारणच्या 2 जागांसाठी 20 अर्ज, आर्थिक दुर्बल 1 जागेसाठी 4, तर अनुसूचित जाती 1 जागेसाठी 9 अर्ज, अडते व्यापारी 2 जागांसाठी 4 व हमाल तोलाईदार 1 जागेसाठी असे एकूण 115 अर्ज दाखल झाले आहेत. हेरवाड ग्रामपंचायत कर्मचारी 10 ते 13 एप्रिल या कालावधीत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन सरपंच रेखा जाधव यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील एकूण 27,920 ग्रामपंचायत मधील एकूण कर्मचारी संख्या
60,000 असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बऱ्याच वर्षापासून अनेक मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित असून त्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना PN 5139च्या वतीने काम बंद आंदोलन करत आहे। जी कामे नगरपरिषद नगरपंचायतीचे कर्मचारी करतात तीच कामे स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत करीत असतात, तरीही त्यांना किमान वेतन शासनाकडून दिले जाते, तेही 50%। त्यावरती कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी या महागाईच्या निर्देशानुसार फार कठीण असून याआधीही काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्याची उदाहरणे आहेत। कलम 61 रद्द करणे अथवा सुधारणा करणे, अभय यावलकर समितीच्या शिफारसीनुसार आकृतीबंध सुधारणा करणे, 2023ला होणाऱ्या मेगा भरतीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामधून वर्ग 3 व 4 ची पदे तात्काळ भरती करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामधून जिल्हा परिषद भरतीसाठी वर्ग ड ची पदे भरण्यास मान्यता देणे, जिल्हा परिषद सेवेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामधून वर्ग 3 व 4 ची पदे तात्काळ भरती करण्यासाठी मान्यता मिळणे आदी मागण्या शासनापुढे ठेवलेल्या आहेत। राज्य शासन ग्रामपंचायत कर्मचारी यांचे न्यायिक हक्काच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही। त्यासाठी 10 ते 13 एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व ग्रामपंचायतमधील 4 दिवस काम बंद ठेवून ग्रामपंचायत कर्मचारी संपावर जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। यावेळी सुरेश पाटील, अमोल देबाजे, अण्णासाहेब कुंभार, करप्पा वर्गाले, संजय गायकवाड, सिंधुताई ढाले, यल्लाप्पा कांबळे, प्रमोद कांबळे, लखन माने, मनोज शिंगे, उत्तम कांबळे उपस्थित होते। उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मेंढपाळांची कुटुंबे बेजार झाली आहेत। त्यांच्या लहान मुलांचे यामुळे हाल होत आहेत। शेतातच उघड्यावर त्यांचे तांडे उन्हापासून बचाव करत असतात। बचाव करण्यासाठी झाडांचा आधार घेत आहेत। दरवर्षीप्रमाणे चाराच्या शोधात शेकडो मेंढपाळांचे तांडे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात दाखल झाले आहेत। सध्या दिवसागणिक उन्हाचा कडाका वाढत चालला आहे। मेंढपाळांचे तांडे हे शेतामध्ये असतात। वाढत्या उन्हामुळे मेंढपाळ कुटुंबीय त्रस्त झाले आहेत। त्यांच्या लहान मुलांचे देखील उन्हामुळे हाल होत आहेत। उन्हापासून बचाव करण्यासाठी ते झाडांच्या फांद्यांचा सावलीसाठी वापर करत आहेत। दुसरीकडे चारा पाण्याची टंचाई जाणवत असल्याने दिवसभर शेळ्या मेंढ्यांना चारण्यासाठी उन्हात दूरवर भटकंती करावी लागत आहे। त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्याने मेंढपाळांची कुटुंबे बेजार झाली आहेत। बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर ग्रामीण भागात नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत अशी परिस्थिती झाली आहे। थोरा मोठ्यांसह लहान मुलांनाही शर्यतीचे वेड लागले आहे। तरुणाई यातच गुंतून पडली असून कामधंद्याकडे दुर्लक्ष होत आहे। सध्या तरुणाई कशाच्या मागे फिरेल याचा नेम नाही। कोरोना काळात घराबाहेर न पडलेला तरुण मोबाईलमध्ये गुंतला होता। तोच तरुण आता मोबाईलची मरगळ झटकून बैलांच्या मागे धावू लागला आहे। ग्रामीण भागात यात्रा जत्रातून मोठ्या शर्यतीचे आयोजन होत आहे। भरघोस आकर्षक बक्षिसे असल्याने तरुणांचा बैलजोडीकडे कल वाढला आहे। गावागावातून बैलगाडा शर्यती वाढल्याने खिल्लार बैलाला मागणी वाढली आहे। कर्जे काढून जमीन विकून वस्तू गहाण ठेवून तरुण स्वतः अथवा भागीदारीत बैल खरेदी करत आपला नाद पुरा करीत आहेत। मात्र हाच छंद पुरा करताना आर्थिक नुकसान किती होत आहे याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे। बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर ग्रामीण भागात नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत अशी परिस्थिती झाली आहे। थोरा मोठ्यांसह लहान मुलांनाही शर्यतीचे वेड लागले आहे। तरुणाई यातच गुंतून पडली असून कामधंद्याकडे दुर्लक्ष होत आहे। सध्या तरुणाई कशाच्या मागे फिरेल याचा नेम नाही। कोरोना काळात घराबाहेर न पडलेला तरुण मोबाईलमध्ये गुंतला होता। तोच तरुण आता मोबाईलची मरगळ झटकून बैलांच्या मागे धावू लागला आहे। ग्रामीण भागात यात्रा जत्रातून मोठ्या शर्यतीचे आयोजन होत आहे। भरघोस आकर्षक बक्षिसे असल्याने तरुणांचा बैलजोडीकडे कल वाढला आहे। गावागावातून बैलगाडा शर्यती वाढल्याने खिल्लार बैलाला मागणी वाढली आहे। कर्जे काढून जमीन विकून वस्तू गहाण ठेवून तरुण स्वतः अथवा भागीदारीत बैल खरेदी करत आपला नाद पुरा करीत आहेत। मात्र हाच छंद पुरा करताना आर्थिक नुकसान किती होत आहे याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे। बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर ग्रामीण भागात नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत अशी परिस्थिती झाली आहे। थोरा मोठ्यांसह लहान मुलांनाही शर्यतीचे वेड लागले आहे। तरुणाई यातच गुंतून पडली असून
कामधंद्याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या तरुणाई कशाच्या मागे फिरेल याचा नेम नाही. कोरोना काळात घराबाहेर न पडलेला तरुण मोबाईलमध्ये गुंतला होता. ग्रामीण भागात गावापासून स्वतःच्या शेतापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या शेतपाणंद रस्त्यासाठी 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या निधीमधून 32 गावांमधील 108 किलोमीटर लांबीचे शेत पाणंद रस्ते केले जाणार असल्याची त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी देखील शिरोळ तालुक्यातील 183 किलोमीटर शेत पाणंद रस्त्यासाठी 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या मंजूर निधीमधून अनेक गावांमध्ये सध्या पाणंद रस्त्यांची कामे सुरू आहेत, असेही आमदार यड्रावकर यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी घटक वर्षानुवर्षे पाणंद रस्त्याचा वापर करीत आहेत. हे रस्ते मजबूत व्हावेत आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतावर जाण्याबरोबरच शेतीमालाची ने-आण करणे सुलभ व्हावे यासाठी गावागावातील पाणंद रस्ते मजबूत करावेत अशी मागणी शेतकरी सातत्याने करत होते. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेच्या निधी अंतर्गत शिरोळ तालुक्याला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे असे सांगताना या कामांना नियोजन विभाग शासनाच्या या विभागाकडून 2022-23च्या आराखड्यास मान्यता मिळाली असल्याची तसेच आणि शासन निर्णय झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन लगत रेल्वे लाईनवर पश्चिमेच्या बाजूस असलेल्या रेल्वे लाईनवर उड्डाणपूल व्हावा यासाठी माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 3 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 45 कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलासाठी मान्यता मिळवली होती. याचाच भाग म्हणून जयसिंगपूर नगर परिषदेने नेमलेल्या एजन्सीमार्फत पूल उभारणीसाठी माती परीक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली. माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून माहिती घेतली व त्यांनी या कामाबाबत माध्यमांना माहिती दिली. या रेल्वे मार्गावरून जयसिंगपूर तसेच शिरोळ तालुक्यातून बाहेरून येणाऱ्या अनेक गावातून दानोळी, कोथळी, उमळवाड, कवटेसार, कुंभोज याचबरोबर पश्चिमेकडे असलेल्या सर्व गावांसह अगदी वडगाव, वाठार, पुणे, मुंबई महामार्गापर्यंत ये-जा करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर ही रेल्वे लाईन क्रॉस करून दररोज हजारो लहान मोठी वाहने येथून धावत असतात. मालवाहू गाड्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, शेतीमालाच्या विक्रीच्या निमित्ताने येणारे शेतकरी, नोकरीच्या निमित्ताने जयसिंगपूर आणि परिसरातून ग्रामीण भागातून येणारे नोकरदार यांची मोठी रहदारी या मार्गावर असते. मागील अनेक वर्षापासून या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या तमाम नागरिकांची या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी मागणी होती. माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी याबाबत सातत्याने राज्य शासनाकडे आग्रह धरला होता. नगरविकास विभागाने जयसिंगपूर नगरपालिकेत नुकतेच पत्र लिहून यापूर्वी सर्व प्रकारचा सर्वे पूर्ण करून तांत्रिक मान्यतेबाबत तातडीने अहवाल सादर करावा असे कळविले आहे. यानंतर जयसिंगपूर नगर परिषदेने या कामी एजन्सी नेमून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. शिरोळ तालुक्याची लोकसंख्या जवळपास 5 लाखाहून अधिक झाली आहे. वातावरणातील होणारे बदल, वाढत चाललेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा परवडत नाही. सर्वसामान्य नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे तालुक्यात 3 नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह 12 आरोग्य उपकेंद्रांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. यात चिपरी, यड्राव, अकिवाट या प्राथमिक आरोग्य केंद्रासह शिवनाकवाडी, कोंडिग्रे, संभाजीपूर, चिंचवाड, मौजे आगर, हरोली, तेरवाड, बस्तवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, नांदणी या 12 आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी प्रलंबित आहे. यामुळे या मंजुरी न मिळाल्यास शिरोळ तालुक्याच्या आरोग्य सेवेला मोठे बळ मिळणार आहे. तालुक्याला अब्दुल्लाट, दानोळी, घालवाड, जयसिंगपूर, नांदणी, ड्रुसेवाडी, कवटेगुलंद, सैनिक टाकळी अशी 8 प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्याचबरोबर अब्दुल्लाट अ व ब, शिरदवाड, हेरवाड, दानोळी, कवटेसार, कोथळी, उमळवाड, निमशिरगाव, चिपरी, शिरोळ, अर्जुनवाड, कुटवाड, हसूर, उदगाव अ व ब, धरणगुत्ती, शिरडोन, यड्राव, जांभळी, टाकवडे, नृसिंहवाडी, बुबना, शिरटी, कवटेगुलंद, शेडशाळ, आलास, गणेशवाडी, अकिवाट, राजापूर, सैनिक टाकळी, नवे दाणवाड, घोसरवाड अशी 33 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आहेत. तालुक्यातील गावात लोकसंख्या अधिक असल्याने तालुका आरोग्य विभागाने चिपरी, यड्राव, अकिवाट या 3 नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 12 उपकेंद्रे नव्याने होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास तालुक्यातील आरोग्य सेवेला बळ मिळणार आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात.
व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी दिला आहे। ते कोथळी तालुका शिरोळ येथे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता बैठकीत बोलत होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच भरतेश खवाटे होते। या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने गावातील मुख्य चौकात व मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला। आगामी काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद, शिवजयंती, बसवेश्वर जयंती आदी विविध सण उत्सव साजरे होत आहेत। परंतु सध्या सोशल मीडियात अफवा पसरवणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे गावात सामाजिक शांतता राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत। याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत पदाधिकारी, राजकीय नेते, सर्व समाजातील प्रमुख व्यक्ती यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत आपल्या समाजातील मुलांना पालकांनी याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून कोणत्याही बेकायदेशीर आणि वादविवाद होऊ शकतात अशा फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम पोस्ट, व्हॉट्सअप पोस्ट व्हायरल करू नये, स्टेटस ठेवू नये याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी सूचना दिल्या। तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास आपसात वाद न घालता संबंधित व्यक्तीची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले। यावेळी संजय नांदणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सनी मगदुम, पोलीस पाटील किरण खंडागळे, पोलीस ठाणे गोपनीय विभागाचे विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुमार सुतार, विलास कोरवी, राजेश विभूते, आकाराम धनगर, माजी ग्रामपंचायत सदस्य जमीर मुजावर, नागराज फाउंडेशन अध्यक्ष अभिजित पाटील, शकील कलावंत, अक्षय वसगडे आदींसह सर्व समाजातील प्रमुख उपस्थित होते। जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक ग्रामपंचायत किंवा सोसायटी गटातून निवडून गेल्यानंतर ज्यावेळी त्या संचालकांचे ग्रामपंचायत सदस्य व किंवा सोसायटी संचालक पद संपेल त्यावेळी बाजार समितीचेही संचालक पद आपोआप रद्द होणार आहे। या नव्या अटीमुळे होत असलेल्या 17 ग्रामपंचायतीच्या सदस्य सरपंचांना संधी मिळणार आहे। तसेच निवडणुकीत नुकत्याच पार पडलेल्या सेवा सोसायटीच्या संचालकांनाही संधी मिळणार आहे। त्यामुळे नव्या नियमाने जयसिंगपूर बाजार समिती निवडणुकीत नेत्यांच्यासह इच्छुक उमेदवारांची नवी डोकेदुखी वाढली आहे। केवळ एकच पद राहणार असल्याने ग्रामपंचायत व बाजार समितीत खुर्ची हवी असणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। यामुळे जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रंगतदार होणार आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांची राजकीय मशागत सुरू आहे। शेट्टी यांच्या विरोधात आता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे। भाजपने उमेदवारी दिल्यास शेट्टी यांच्या विरोधात लढण्याची तयारी असल्याचे सदाभाऊ खोत यांनी मत मांडले असले तरी याला अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघातून स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे। या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळणार असे समर्थकांकडून सांगितले जाते, तर भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून शेट्टी यांच्या उमेदवारीची चाचपणी केली जात आहे। या अगोदर मातोश्रीवरही उमेदवारीवर खलबते सुरू झाल्याचे वृत्त आहे। एकीकडे खासदार माने यांची तयारी असताना शेट्टी यांचे एकेकाळचे सोबती व आताचे विरोधक रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची हातकणंगले लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। 2024 ला भाजपने संधी दिली तर लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी खोत यांनी दाखवली आहे। शेट्टी यांची निवडणूक लढवण्याची तयारी झाली असून त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने की सदाभाऊ खोत याबाबत राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चा सुरू आहे। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, संगणक, टेबल, कपाट, फॅन आणि गाडी असा 3,90,000 रुपयांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जयसिंगपूर न्यायालयाने दिले होते। मात्र दिवसभराच्या धावपळीनंतर न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ही नामुष्की टळली। कुरुंदवाड पालिकेने रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीची कायद्याप्रमाणे 3 महिन्यात नुकसान भरपाई द्यावी असे आदेश जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने दिले होते। या आदेशाची जिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी व कुरुंदवाड नगरपालिकेने अंमलबजावणी केली नाही। या विरोधात तक्रारदार शेतकरी वसंत संकपाळ यांनी न्यायालयात दरखास्त दाखल केली। त्यावर सुनावणी होऊन न्यायाधीश BA गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील जंगम मालमत्तेच्या जप्तीचे आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश घेऊन बेलीफ 2 पंच, तक्रारदार शेतकरी संकपाळ, त्यांचे वडील ॲडव्होकेट देवराज मगदुम आदी जिल्हाधिकारी कार्यालयात आले। जप्तीच्या आदेशाने कार्यालयात धावपळ उडाली। विधी अधिकाऱ्यांनी
भूसंपादन अधिकारी क्रमांक 11 यांच्याशी संपर्क साधून जयसिंगपूर न्यायालयात अर्ज दाखल केला। त्यावर सुनावणी होऊन जप्तीच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली। दिवाणी न्यायालय वरिष्ठ जयसिंगपूर यांनी कलेक्टर साहेबांच्या जंगम कार्यालयातली जंगम मालाच्या जप्तीबाबतचे आदेश केले आणि त्या रोजी कारवाईला बिलीपिता आलेले। या प्रकरणी आज सुनावणी ठेवली आहे। जप्तीच्या कारवाईने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली होती। या आदेशाची सर्वत्र चर्चा होती, मात्र कारवाईसाठी आलेले बेलीफ स्थगिती आदेश मिळाल्यानंतर परत गेले। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। न्यायालयात प्रशासनाच्या वतीने आवश्यक कागदपत्रे सादर केली गेली नाही याची तपासणी यावेळी करण्यात आली। शिये तालुका करवीर येथील मगदूम मळ्यात बिबट्याने हल्ला करून रेडकू फस्त केले आहे। बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गुरुवारी रात्री संजय मगदूम यांच्या जनावरांच्या गोठ्यातील बांधलेले रेडको बिबट्याने गोट्याबाहेर ओढत आणून ऊसाच्या शेतालगत बांधावर फस्त केले। रेडकाचा सांगाडा शिल्लक ठेवला आहे। तसेच ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसून येत आहेत। शिये परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून गावातील लोकांना बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन होत होते, पण हा नक्की बिबट्या होता की आणखी काय होते यामध्ये लोकांच्या मध्ये संशय होता, पण हा संशय आज दूर झालेला आहे। शिये गावातील बुगले मळ्यामध्ये संजय मगदूम यांची रेडी आज या बिबट्याने फाडून खाल्लेली आहे। आपण माझ्या पाठीमागील बाजूस पाहता की येथे आपल्याला रेडी दिसत आहे आणि ही रेडी या बिबट्याने फाडून खाल्लेली आहे। आज या असा बिबट्या जर मानव वस्तीमध्ये घुसायला लागला तर लोकांनी जगायचं कसं, लोकांनी राहायचं कसं? आज या बिबट्याने रेडी खाल्लेली आहे, उद्या हा बिबट्या माणसाला सुद्धा फाडून खाईल। त्यामुळे माझी वन खात्याला विनंती आहे की या बिबट्याचा बंदोबस्त आपण ताबडतोब करावा। दरम्यान घटनास्थळी वनरक्षक कृष्णात दळवी यांनी पाहणी केली। बिबट्या असल्याची शक्यता व्यक्त करत वरिष्ठांशी चर्चा करून या परिसरात कॅमेरे लावणार असल्याचे सांगितले। तासगाव येथे बिबट्याला जेरबंद केल्यानंतर शिये गावात बिबट्याचा रेडकावर हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। बिबट्याच्या भीतीने नागरिक व शेतमजूर शेतामध्ये जाण्यास घाबरत आहेत। त्यामुळे या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्युझियम जयसिंगपूर येथील 1251 जागेत व्हावे यासाठी 10 मार्च पासून साखळी उपोषण सुरू आहे। याबाबत शिरोळ तहसील कार्यालयात चर्चा करण्यासाठी प्रांताधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत समाधानकारक चर्चा न झाल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले। तसेच पुतळा प्रश्नी नैतिक जबाबदारी म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली। घेऊन विषय ताबडतोब 1251 आम्हाला ठराव करून देण्यास मुख्याधिकाऱ्यांना सांगावं, नाहीतर त्यांनी नैतिक जबाबदारी सांभाळून आमदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा। दरम्यान जयसिंगपूर येथील 1251 या सिटी सर्व्हे नंबर ठिकाणी न्यायालयाची इमारत आहे, ती जागा द्यायची की हस्तांतरित करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली कमिटी घेत असते। त्यामुळे बैठकीचा व आंदोलकांचा वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवू असे आश्वासन प्रांताधिकारी विकास खरात यांनी दिले। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं आणि पुतळा व्हावा यासंबंधी गेली काही दिवस धरणे आंदोलन चालू आहे। या याला अनुसरून आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मी, आमचे मुख्याधिकारी साहेब, आमचे पोलीस इन्स्पेक्टर साहेब आणि इतर सर्व खाते अधिकारी, कोर्टचे पण अधिकारी यामध्ये होते आणि आम्ही इथं बैठक घेतलेली आहे। सिटी सर्वे नंबर 1251 मध्ये पुतळा आणि स्मारक व्हावा ही जी काय मागणी आहे, ही मागणी आणि ही जागा हस्तांतरित करणे यासंबंधी वस्तुस्थितीचा जो काय प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुढच्या 4 दिवसांमध्ये सादर करणार आहोत। या बैठकीला तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, मुख्याधिकारी तैमूर मुलानी, न्यायालयाच्या कमिटीचे अधिकारी यांच्यासह आंदोलक उपस्थित होते। जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी दाखल उमेदवारी अर्जाची मोठी संख्या पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाली आहे। अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती। जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची एकहाती सत्ता आहे। बाजार समितीच्या गत निवडणुकीत काँग्रेसचे गणपतराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर एकत्र निवडणूक लढवली होती। जयसिंगपूर बाजार समितीच्या एकूण 18 संचालक पदांच्या जागांसाठी सुमारे 115 उमेदवारी अर्ज दाखल झाले।
त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे। त्या दृष्टीने जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना शिंदे गट पुरस्कृत आमदार यड्रावकर गट आणि भाजप यांचे एकत्रित पॅनल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर बनत चालली आहे।